झी 24 तास एक पाऊल पुढे. पूर्णपणे भरलेलं पाणी, ना त्याला फिल्टर आहे, ना पाण्याची सोय आहे, पाईपलाईन आहे, काही नाही. गुरं आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक राहिलेला नाहीये. तुम्ही गुरासारखं राहणार आहात का माणसं म्हणून उभे राहणार आहात, हे मला पहिल्यांदा तुम्ही सांगा. ज्या गुरांना तुम्ही पोसता आहात त्यांना प्यायला तुम्ही पाणी देऊ शकत नाही, चारा देऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी बाबा तू मरणार असेल तर माझ्या डोळ्यासमोर तडफडून मरू नकोस म्हणून जड अंतःकरणाने एक तर त्याला कसायच्या हातात दिलं जाते, नाहीतर कुंकू लावून सोडून देते. तू जा बाबा जा, कुठे मरायचं तर मर, पण माझ्या डोळ्यासमोर मरू नको, मला ते पाहणार नाही. मग जर तुम्ही गुरांना सोडत असाल तर काँग्रेस राष्ट्रवादीने तुम्हाला सोडून दिले. जा मरायचं तिकडे मर, तुला मी पाणी देणार नाही, तुला मी पीक कर्ज माफ करणार नाही, वीज बिल माफ देणार नाही, वीज सुद्धा देणार नाही. तुला जिकडे तडफडायचं तडफड, मरायचं तिकडे मर. निवडणूक आल्यानंतर जातोस कुठे? तुझ्या घरी मी 5-50 रुपये दिल्यानंतर तुझं मत तू परत मलाच देशील. तोपर्यंत तू गुरासारखं 5 वर्ष भटक. हे मान्य आहे तुम्हाला आयुष्य? अरे गेल्या 5 वर्षामध्ये मी फिरलो होतो, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की या शिवशाहीची सत्ता परत आणा, मी जबाबदारी घेतो, तुमचं पूर्णपणे कर्ज माफ करीन, तुम्हाला कर्जमुक्त करीन, मी तुम्हाला वचन दिलं होतं. नाही दिलं तुम्ही, नाही दिलं. काय फरक पडलाय? मला फरक पडला का काँग्रेसला फरक पडला? फरक तुम्हाला पडलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये ज्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जर आपलं शिवशाहीचं सरकार तुम्ही आणलं असतं तर ते सगळे शेतकरी आज आपल्या या सभेला हजर असते. हा शब्द मी तुम्हाला दिला होता. पण माणसं मागे माणसं जात आहेत, गुरामागे गुरं जात आहेत आणि काँग्रेसवाले टपोरे बैलासारखे फुगून बसले आहेत. अरे तो बैल निदान आमच्या शेतकऱ्याच्या कामाला येतो, पण हा काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या कशाही कोणत्याही कामाला येत नाही. काय करायचं असं काँग्रेसवाला, काय करायचं असं राष्ट्रवादीवाला? सगळ्यांनी आत तसेच उभे राहा आणि शांतपणे ऐकून घ्या. सगळ्यांनी आत तसेच उभे राहा, बसायला जागा नाही आता कुठे. सगळ्यांनी शांत राहा. आणि आज जे माझ्या समोर चित्र आहे, एक तर मराठवाड्यामध्ये ज्या विहिरी आहेत, अनेक विहिरींना कठडी सुद्धा नाही आहेत का अर्जुनराव? कठडी आहेत का? विहिरीला पाणी तर नाहीच. 1000 फुटापर्यंत खाली बोरवेलला पाणी गेले आणि ज्या मोठ्या विहिरी आहेत त्यांना कठडी सुद्धा नाहीत, पाणी तर नाहीच नाही. आणि मग शाळेतली मुलं, 5वीतली मूल, 6वीतलं मूल, 7वीतलं मूल, 10वीतलं मूल शाळा झाल्यानंतर पहिले रांगा लावून उभे राहतात. बरोबर ना माता भगिनी? बरोबर बोलते का चूक? सगळ्या तुम्हाला काम आता तेच राहिलेलं आहे की हंडे घ्या आणि लाईनी लावा. दुसरं आहे का काम? घराकडे बघता येतंय, मुलाबाळांकडे पाहता येतंय, घरी आलं तरी चूल तुमची पेटेल अशी खात्री आहे तुम्हाला? मग ती मुलं लाईनी लावतात, कठडे नाही आहेत. आणि कठडे नाहीत म्हणून जर का ते पोर कुठे वाकलं तर त्याची हालती अशी येते. हे संभाजीनगर मधलं चित्र आहे, फार इकडचं तिकडे गडचिरोली मधलं नाहीये. हे संभाजीनगर मधलं दृश्य आहे. हा पोरगा, काय त्याचा गुन्हा होता? काय गुन्हा होता? कदाचित ह्याच्या वडिलांनी आईनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मत दिलं, हा याचा गुन्हा. विहिरीतून पाणी काढताना हा पोरगा तिकडे पडून त्याची ही हालत झाली, तरी आम्हाला जाग येणार नाही का? तेच पुन्हा तुम्ही करणार आहात. शरद पवार जे म्हणतात की मुंबईमध्ये बोलले ते, अजूनही शरद पवार इकडे कुठे फिरलेत का रे? पृथ्वीराज चव्हाण आलेत, सोनिया गांधी आल्या, राहुल गांधी आले, सुशील कुमार आले. पण सोनिया गांधी आणि सुशील कुमार आसामात गेले का? गेले तिकडे बांगलादेशांचा प्रश्न होता म्हणून मराठवाड्यापेक्षा त्यांना बांगलादेशी जवळचे वाटतात, त्यांचे अश्रू पुसायला गेले. पण मराठवाडा तडफडते, तुमच्याकडे यायला वेळ नाही, तुम्ही जाता कुठे? मेंढराची अवलाद असं त्यांना वाटतंय. ही सगळी मेंढरं आहेत, ही गुरंढोरं आहेत, जातील कुठे? जास्तीत जास्त काय करतील? आव्हान देतील. समजा आज मी सांगितलं की मराठवाड्यावरचा अन्याय दूर करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू, नाहीतर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही. सगळ्या टाळ्यांचा कडकडाट. अरे करा, टाळ्या वाजवा जरा. झी 24 तास एक पाऊल पुढे.